हे भरतदादाच्या तालमीत शिकलो आणि त्याची जर पुण्यस्मरण आहे. मला वाटतं ही जर मॅच त्यांनी वरून पाहिली असेल तर त्याला वाटलं असेल की जे शिष्य घडवले ते काहीतरी आपल्या पद्धतीने करतायत आणि नाव राखण्यासाठी जे करतायत हे पडगे संघ भरतदादाला कधी विसरू शकत नाही. कारण त्यांनी क्रिकेटमध्ये जी आम्हाला शिकवण दिली आणि जे शिस्त शिकवली ती आत्तापर्यंत आम्ही टिकून ठेवलं आणि त्याच्याच आशीर्वादाने हा खेळ चालला आहे आमचा. थँक्यू सो मच स्वर्गीय भरत भोईर यांना पुन्हा एकदा आम्ही इथे चला इथे सुमित इलेव्हनचे स्पॉन्सर संतोषभाई वरती आहे. या संतोष दादा या इथे लवू दादा लवू भोईर शांततेचे प्रतीक पडगे क्रिकेट संघ त्यांचा येतोची सन्मान राज भोईर स्पर्धेचे आमचे शिल्पकार आहेत त्यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन केल्या जात आहे. त्यानंतर पडगे गावचे पुरस्कर्ते मित्रांनो खऱ्या अर्थाने सुमित इलेव्हनच्या नावाने ज्या माणसाची खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तिमत्वाची खूप मोठी टेनिस क्रिकेटमध्ये ओळख निर्माण झालेली आहे पॅकर्स आणि अष्टपैलू क्रिकेटर आमचे मित्र संतोष भोईर यांचा येतोची सन्मान अधिरा आराध्य स्पोर्ट टेंबोडी आयोजित आमदार विक्रमदादा पाटील युवा शक्ती चषकाचे ऑर्गनायझर राज भोईर यांच्या शुभ हस्ते केले जात आहे. या पुवर कृष्णाशेठ पाटील पुवर शेठ या आपला सन्मान इथे केला जाईल. पडगे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय कृष्णाशेठ पाटील यांचे सुपुत्र पुवर झाला. सामन्याकडे आपण वळणार आहोत. पहिल्या 4 षटकांसाठी पारगावचा बुलंद आवाज सागर पाटील बघा कंटिन्यू 2 षटक ते दोन्ही सत्र पूर्ण करणार आहेत. धन्यवाद एमडी सर. चला बोलूया सामन्याकडे. पालेश्वरी पाले विपक्ष धारणा असा सामना चालू आहे. शेवटचा सामना अप्रतिम खेळ पाहायला मिळेल. इथे मात्र चेंडू पडला परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षकाने गॅदर केलाय आणि पंचांचा नो बॉलचा इशारा म्हणजे पुढील चेंडू असेल फ्री हिट. फलंदाजाला देऊ नका मोका समोर गोलंदाज पाहून बिंदास ठोक ठोक ठोका. यस सर. पाहूया पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. स्कोर कार्डवर स्कोर झाला तो मात्र 2 धावा. फ्री हिटचा चेंडू असेल. पाले बुद्रुक ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौभाग्यवती कुसुमताई अविनाश शेठ उलवेकर यांचे सुपुत्र सूरजदादा उलवेकर यांच्या वतीने 200 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे. सूरजदादा तुमचा आम्ही मनपूर्वक किती आभार व्यक्त करत आहोत. षटकातील पुढचा चेंडू फ्री हिटचा चेंडू आणि आता मात्र समोर कक्षाला घोषणी घालण्यासाठी इथे बघा आयबा कॅसाठी झुंज लागली होती आणि चेंडू आलाय दमदार 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 एक पुढे जमन डू 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 छरा. बरकावर बघा ते मात्र रुपेश शिलवेकर कोण रोखणार आहे वादल आणि वादल मात्र इथे थांबलाय. काय झेल घेतलाय कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. संदीप दादाने झेल घेतलाय. स्वप्नील जबरदस्त गोलंदाजी. एका बाजूला पालेश्वरी पाले तर दुसऱ्या बाजूला आई गावदेव क्रिकेट क्लब ठारणा. बघा सूरज जोशी का पालेश्वरी क्रिकेट संघाच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. अविनाश शेठ उलवेकर माजी सरपंच पाले बुद्रुक त्यांचे सुपुत्र सूरज उलवेकर यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राईज आणि लागोपाठ 3 षटकारांसाठी 1111 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे. सन्माननीय सूरज दादा उलवेकर पाले बुद्रुक यांच्या वतीने. चला काय हरकत नाही. स्कोर कार्डवर स्कोर झाला. एक बाद धाव फलकावर धावा लागला त्या मात्र हा धाव ना बिंदास काय हरकत नाही. 1 मॅन शो आपलं टॅलेंट टायमिंग अरे ब्राह्मणाचं टायमिंग संपलेलं आहे आता वरात. आला रे आला यो पलस पावाला रे दीपक पाटीलच्या नावात नावात दम आहे रे. बघूया जाऊया पुन्हा एकदा. कोण आला रे कोण आला. चिंद्रनचा वाघवाला एमडी गडगे सर्व काही त्यांना अवगत आहे. एकच भाषा बोलून दाखवणार. काय करणार काय घडणार बघूया. महादेव गडगे प्लॅटफॉर्म चिंद्रन आणि जर कोणाला ब्रास बँड लागला तर संपर्क साधा प्रेम सोनावणे.
स्कोर गार्डवर स्कोर झाला 1-8. 4 षटकांचा सामना, शेवटची लढत. पडगे टीम बरोबर 5 वाजता रिपोर्टिंग करायची आहे फायनलच्या दिवशी. सुमित 11 पडगे, वेट शिवनसाई. बघा किती खुश आहे. सिव्हिल इंजिनियर कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये कार्यरत असणार सुमित बघा किती खुश आहे, कारण तर माझ्या नावाने टीम केलं आणि आज जबरदस्त परफॉर्मन्स. पण सुभाषने नाखुश केला, पण प्रीतमने मात्र खुश केला. इथे मात्र काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, एक बाद धावफलकावर धावा लागल्यात. त्या मात्र प्रथम फलंदाजी करत असताना पालेश्वरी पाले संघ 1-9. 4 षटकांचा सामना. रुपेश भाऊ उलवेकर लवकर बाद झालेत. गोलंदाजीची मात्र तीक्ष्ण धार आहे. बॉलर्स आपण पाहतोय सुरेख अशी गोलंदाजी स्वप्नील कडू. हो जबरदस्त चेंडू होता, परंतु इथे मात्र बघा सुरेख अशी कामगिरी करावी लागेल. आणि आज मात्र नाईट पूर्ण केल्यानंतर उद्या मात्र करण तुमच्याच माहितीनुसार व्हायला येते 40+ स्पर्धा. सुहास पाटील याने दिलेला कॉल. रमेश शेटकीरा नगरीमध्ये उद्या तुम्ही आम्हाला पाहाल. आणि इथून लाईव्ह उचलून लगेच कुंडेवाला संदेश शेळके. झोपणार तरी कधी मित्रा. बघा पुढचा चेंडूवर कार्पेट खेळून गेला. इथे मात्र बघूया काय होतोय, आणि त्याचा फायदा मात्र मिळतोय. पालेश्वरी पाले संघ काय तिच्याच्या चपल्याने धावा घेतोय. जसं अशोक भाईने सांगले की मी कधी कधी खेळतोय, आता पंचगिरीमध्ये उतरलेत. रुपेश रोज खेळतोय, पण इथे मात्र एकट्याचा खेळ नाही करण भाई, हा 11 जणांचा खेळ आहे. आणि धावफलकावर 12. 1 बाद. चला गावदेवी क्रिकेट संघ धरणा लगेच क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे. पहिल्या षटकाची इथे समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पालेश्वरी पालेबुद्रुक क्रिकेट संघाची धावसंख्या झालेली आहे ती 12 धावसंख्या झालेली आहे. धावसंख्या 12. आज 500, उद्या 600, परवा 700. सोनं चांड देणारी कोंबडी आहे. पाहूया काय होणार. रामचंद्र मडवी चषक 2026. इथे पालेश्वरी क्रिकेट संघाच्या फलंदाजांना प्रत्येकी षटकारासाठी सूरज अविनाश उलवेकर पालेबुद्रुक यांच्या वतीने 200 रुपयाचा कॅश प्राईज आणि लागोपाठ 3 षटकारांसाठी 1111 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. गावदेवी क्रिकेट संघ धरणा बघा सामन्याला आता उशीर होत आहे. आपण लगेचच क्षेत्ररक्षक रचना संदीप पाटील करून घ्यायची आहे. कुठल्याही प्रकारचा विलंब करू नका, कारण तर वेळ भरपूर झालाय. आयोजन कमिटीला सहकार्य करा प्लीज. टाइम इज मनी. वेळेचं बंधन पाला. कमान सुमित. सामन्याला सुरुवात. पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. निलेश भाई अतिशय खुश आहे. जबरदस्त पर्सनॅलिटी बघा काय जबरदस्त आहे. आणि इथे मात्र आमचा तारेचा स्कोर अतिशय जबरदस्त खुश आहे. हातामध्ये 5-5 पेन घेऊन स्कोरिंग काम, दमदार स्कोरिंग. पाहूया. अब ठाकुर इस वक्त मैच को देख रहे 2 बार वो बोर्ड हो चुके हैं, लेकिन अभी तो वो नाइट प्रैक्टिस करेंगे क्योंकि फाइनल के दिन में कुछ कहा जाएगा. आणि इथे मात्र जोरदार अभिलाने फलंदाज मात्र पकडला जातोय. बाद. आमच्या आकाश भाईची आणि करण भाईची आणि विक्रांत दादाची बरोबरी करायला कसं कोणाला जमवलं बघा. आमचे राजभाई जबरदस्त दमदार आयोजक. लादला तो. त्यांच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं, अजित मुंगाजींनी सांगितलं तर खरोखर मजा पाहिजे असेल तर याला बोलवा. आणि करणने काल कॅच केला आणि आज मात्र सागर पाटील प्लॅटफॉर्मवर आला. काय म्हणाल गडगे सर? निश्चित स्वरूपात सागर ही कला आहे आणि कलेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सागर पाटीलला सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी या स्पर्धेमध्ये इन्व्हाइट केलं गेलं. धन्यवाद एमडी सर. तर स्कोर कार्डवर स्कोर झालाय 2 बाद 12.
पुढचा चेंडू जोरदार प्रहार आणि पुन्हा एकदा ओ आणि फलंदाज बाद. ज्या संघाला राजेश काताराने 50 धावा ठोकल्यानंतर ज्या संघाला संदीप दादानं षटकार लगावत मात्र या स्पर्धेतून बाहेर काढलं आणि त्याच संघाविरोधात आज मात्र काय आग ओकणारी फलंदाजी आग ओकणारं क्षेत्ररक्षण पालेश्वरी पाले विपक्ष धारणा काय मला लेमडी गडगे सर या संघाबद्दल. निश्चित स्वरूपात खऱ्या अर्थाने पालेश्वरी क्रिकेट संघाची सुरुवात मात्र इथे डलमलीत झालेली आहे आणि एका बाजूला गावदेवी धरणा क्रिकेट संघाचा जर विचार केला गोलंदाजी बघा लेंथ लाईन आणि दिशा हा त्रिवेणी संगम बघायला मिळतो आणि ज्यावेळेस या त्रिवेणी संगमच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण खेळपट्टी आहे धावपट्टी आहे विकेट ज्यावेळेस केंद्रित करता त्यावेळेस मात्र अशा परिस्थितीत गोलंदाजाला सातत्याने मदत मिळण्याचं काम मात्र त्याच्या कौशल्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो. आपण दोघांनी एकत्र दापोली गाजवली अलंकार मात्रेची स्पर्धा गाजवली. सुभाष शेठच्या इथे नेहमी तुम्हाला इन्व्हिटेशन असतं आणि ओवले मैदान कधी शर्ती असू द्या MD सर फेटा बांधून तिथे नेहमीच असतात. ही तुमची एक ओळख आहे बैलगाडी क्षेत्र. पायथ्यावरनं गाडी सुटल्या बघा छंडपंच सावध घ्या. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात बघा सुभाष ठाकूर असले हो जबरदस्त चेंडू आणि सुभाष ठाकूरवर असा गोलंदाज आहे की ज्याच्या गोलंदाजीवर कोणी फटकेबाजी करू शकत नाही पण तो प्रीतम पाटील साक्षीदार आहे. 2 चेंडूवर 2 चौकार मी स्वतः लगावले होते चिंचपाड्याच्या मैदानावर. हा टॅलेंट आहे बरोबर आहे सुभाष ठाकूर. स्कोर गाडा स्कोर झालाय तो मात्र 13 काम बिघडा बघा. इथे मात्र पुन्हा एकदा 4 षटकांचा सामना क्षेत्ररक्षक धडपडलाय आणि लांबून क्षेत्ररक्षण केले जाते बघूया शेवटपर्यंत कोण यशस्वी होतो आणि यशस्वी आला चेंडू आणि क्षेत्ररक्षक. त्याचा फायदा मात्र घेताना पालेश्वरी पाले संघ धावा कशाला महत्व नाही MD सर धावा येणं अतिशय महत्वाचं आहे कारण सामना हाय होतच गामा काय म्हणणार. जसं राजकारणामध्ये एका मताची किंमत विचारा आणि एका मार्काची किंमत एका गुणाची किंमत परीक्षेमध्ये बसलेल्या मुलाला विचारा. एक मत आणि एक धाव किती महत्वाचे असते. भाऊया स्कोर कार्डवर स्कोर झाला तर मात्र आतापर्यंत पाहायला गेलं तर 16 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटकांचा सामना आहे. वाजवी खेळ ते एका हातामध्ये बॅट फिरवले होते परंतु चेंडू आणि काय यष्टीरक्षक आणि इथे बघा पंच दमदार खेळ पाहायला मिळतं. यष्टीरक्षक आपले अतिशय दमदार आहेत ना विकास केने नेहमीच आमच्याकडे पण येतात. दादा शरीरयष्टी मजबूत आहे परंतु काय चेंडू पकडतात अप्रतिम लाजवाब. अभी अंधेरे में भी फुटबॉल दिखता है. पुढचा चेंडू वाह वाह काय दर्जेदार चेंडू पडलाय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतोय. पायामध्ये बेड्या टाकल्यात रोखून ठेवलंय घासून पुसून चाटून चुकून सर्व काही करून झालंय पण तो इथे मात्र गोलंदाजी तिखट मारा टचून मारा तंत्र सुद्धा मारा. इथे बघा बॅनर आला आपला संदेश शिर्के काय करेल सांगू शकत नाही. जबरदस्त ॲड बघा याला म्हणतात मित्रप्रेम. शोले मात्र जरी धर्मेंद्र गेला असला तरी ही दोस्ती तुटायची नाही. बघा पुन्हा एकदा अप्रतिम कामगिरी पाहायला मिळतो. इथे मात्र एका चेंडूच्या मागे 3 एक लैला के पीछे 3 मजनू दौड़ रहे हैं. इधर देखो बैकअप के लिए देखो कवरिंग के लिए देखो कैसे पीछे पीछे आते सब खिलाड़ी इकट्ठा हो चुके. अभी तक टूल मिला के टीम का स्कोर मेरे ख्याल से 3 विकेट खोने के बाद यानी कि आया है 18. दादा आभारी आहोत आम्ही.
इंदकेसरी महबूब त्या बैलाला आम्ही पण सांभाळतो. आमच्याच इथे आहे पिस्तूल बैलाजवळ आणि तो बैल एवढा जबरदस्त पळतोय आणि त्याचे मालक योगेश शेडभैर सुपुत्र सुमित शेडभैर यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात पडगे टीमला. आणि संतोष सिव्हिल इंजिनियर कंस्ट्रक्शनचे सर्वेसर्वार आणि लवकरच लग्न विवाह बंधनामध्ये अटकणार सुमित शिवणसई इथे आपली पहिली स्वप्नातील पत्नी घेऊन येणार. टाटा 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 टाटा. धन्यवाद. पाणी पाणी पुरवा. 3 बाद धावसंख्या सर्व काय त्यांच्याकडे आहे. इकडे बघा काय स्टाइल है, क्या अदा है और यहाँ पे सब फिदा क्या चलते हैं, ऐसे लगता है कि मैदान में कोई दौड़ रहा है. काय चालतात वा लाजवाब. बघा एखाद्या बाईला पण लाजवणार अशी स्माइल आहे त्यांची. स्टाईल बघा काय जबरदस्त. आणि हे आहेत आमचे MD गडगे सर. नावात त्याच्या लय बोलवाला महादेव गडगे चिंद्रनवाला सर्व भाषेत फेमस झाला आलाय डेमोरे मैदानाला. बघा काय हातामध्ये पॅड काय स्टाईल बघा जबरदस्त. मोबाईल बघा काय चालतात वा. आ देखे जरा किसमें कितना है दम जम के रखा कदम मेरे साथिया. ओट डीजे मास्टर. संदेश शिर्के असल्याने काय होतच नव्हतं आणि नव्हत्याच होतं करणारा हा माणूस आहे. सर्वसामान्याला प्लॅटफॉर्मवर आणणारा हा माणूस संदेशजी शिर्के. रात्रभर स्पीडअप लगेच क्षेत्ररक्षक रचना घाई करा प्लीज कारण आम्हाला डेला पण उद्या जायचं आहे. महादेव गडगे सरांना पण काम आहेत. 3 बाद 18 झाल्यात. MD सर बघा ते मात्र पालेश्वरी संघाचा हा फलंदाज चेंडू खेळून काढतोय. क्षेत्ररक्षक मात्र चांगलं होतं. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. अप्रतिम अतिशय दमदार असा धुका पडलाय. कारले डोंगराव परलाय धुकाण आहे माझी वाऱ्याव घेतय सोका. जबरदस्त कामगिरी. काय म्हणाल MD सर या दवट वातावरणामध्ये. चला स्पीडला घ्या बघा वातावरण बघा निश्चित स्वरूपात जेणेकरून आपल्याला हा सामना पूर्ण करायचा आहे. 3 बाद 20 अशी धावसंख्या. 4 षटकात धावसंख्या फार कमी आहे. धावसंख्या फार कमी. अराउंड द कार्पेट चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक येतो आहे जमदार क्षेत्ररक्षण एका बाजूला. इथे मात्र दुसरीचा प्रयत्न बघा. इथे मात्र पडगे संघ पण थांबलाय कारण पालेश्वरी रुपेश उलवेकरचा संघ आहे आणि त्याला सपोर्ट करण्यासाठी पडगे संघ मेन मात्र हा दमको दे ठाकूर नाही सुभाष ठाकूर पण थांबलेत. बघा पूर्ण पडगे टीम आहे. हे क्रिकेटचं रहस्य आहे आणि धावफलकावर धावा लागतात. त्या मात्र 3 बाद 22. बघा आपण लाईव्ह स्क्रीनवर पाहतो. बालासाहेब पाटील साहेब आणि त्यांच्या समेत सर्व आमचे आयोजक राजभाई आमचे करणभाई आणि स्कोअर झालाय. ओके पकडला सर. तुम्ही टेन्शन घेऊ नका. गाडीसारखी नजर आहे माझी. पोपट कुठे पण बसतो ना. आज संकष्टी चतुर्थी आहे. मस्त पेरू बिरू खाल्लेत काय टेन्शन नाही. ओ व्हेरी गुड डिलिव्हरी. बघा काय ॲफिल आहे. यष्टीरक्षक कसा असावा जसा नयन मुंग्या बोलायचा ना चेंडू उकल्यानंतर ऐक तसं मात्र यष्टीरक्षकाकडून पाहायला मिळत आहे. बरोबर आहे ना बाई हसले बघा स्वप्नील बाई. आता यष्टीरक्षकाला गोलंदाजाला होप आणि उत्साह देण्याचं काम करतात. जबरदस्त आमचे विकास केने. पुढचा चेंडू या षटकातील बघा फिरून चेंडू भिरकावून दिला. इथे मात्र क्षेत्ररक्षक येतो टप्प्यावर थांबलेत. मात्र बॅकअप चांगला मिळाला परंतु सुरेख कामगिरी. पालेश्वरी पाले संघ थांबायचं नाव घेणार नाही आणि धारणा संघ आणि चांगल्या संघाला मात्र इथे गौरी स्पोर्ट्स नेवाले संघावर मात करून पुढे प्रवेश केलाय.
25 धावा झाल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर फलंदाजीचं विश्लेषण आपण पाहूया. तर मोहन खेळतोय 5 धावसंख्येवर आणि अशोक उलवेकर खेळतोय 9 धावसंख्येवर. टोटल धावा 25 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकांचा सामना आहे. पाहूया या पहिल्या दिवसामधील या सनसनत्या रात्रीमधला हा अंतिम सामना. आमच्या समेत MD सर आहेत शेवटपर्यंत. पाहूया पुन्हा एकदा क्रिकेटचा स्पीडअप करा प्लीज. चालू करा जरा, भरपूर उशीर घेता तुम्ही. बघा इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू निसटलाय. दर्जेदार क्षेत्ररक्षण दारणा टीमने आज मात्र प्रभावित केलंय सर्वांनाच. त्याच्यामध्ये यष्टीरक्षण म्हटलं ना अप्रतिम. विकास केनी यांचं जसं प्रीतम पाटीलचं यष्टीरक्षण राहिलं तसं मात्र विकास आणि निलेशचं क्षेत्ररक्षण दमदार. रामदास भाई पडगे यांची गोलंदाजी आपण PPL मध्ये पाहिली. दादा बघा आता वर्क करतात. आता टायमिंग झालं वर्कचा. सुरेख अशी कामगिरी. 26 वर 3 गडी बाद. पालेश्वरी पाले आनंद कार्पेट चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय बघा. एका हातामध्ये चेंडूला गॅदर केलंय, पकडलंय आणि थ्रो पण बघा जबरदस्त. काय क्षेत्ररक्षण होतोय. जीव ओकलं अक्षरशः धारणा टीमने पालेश्वरी पाले संघाविरोधात. संघाची धावसंख्या 3 गडी बाद. स्कोर गाडवर स्कोर झाला तो मात्र आतापर्यंत धावा 28. चला 3 षटकांच्या समाप्तीनंतर पालेश्वरी पालेबुद्रुक क्रिकेट संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे ती 3 बाद 28. गावदेवी क्रिकेट संघ धरणा बघा थोडंसं गडूल वातावरण आहे. क्षेत्ररक्षण रचना आपण त्वरित करून घ्यावी कारण आजच्या पहिल्या दिवसाची अंतिम सामना असेल. बघा स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिले दिवसातील ही अंतिम लढत असणार आहे. निश्चित स्वरूपात या वर्तमान लढतीमध्ये जो संघ जिंकणार तो 13 तारखेला अर्थात फायनलच्या दिवशी पहिला सामना सुमित 11 पडगे क्रिकेट संघाच्या मात्र 28 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकं कंप्लीट झाले. शेवटचं स्लो गोरचं हा नंबरचं षटक. काय होणार काय घडणार मैदानाच्या आतमध्ये. टेंबोडा मैदानावर चालू असणारी अधिरा आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे आयोजित युवा शक्ती चषक. स्वर्गीय आत्माराम चंद्र काथारा माजी सरपंच नेवाले, स्वर्गीय कालुराम महादेव पाटील खारघर, स्वर्गीय दिनकर देव भोईर, स्वर्गीय दर्शना संतोष भोईर, आमदार विक्रमदादा पाटील युवा शक्ती चषक 2025 रजनी स्पर्धा. चला क्षेत्ररक्षण रचना त्वरित खेळ स्टार्ट. प्लीज स्पीडअप करा. पुढे ससा चेंडू खेळून काढलाय. बघूया काय होतंय काय करतोय. इथे मात्र चेंडू काही समजत नाही. एवढा धोका आहे, एवढा दव पडलाय. परंतु प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला काय त्रास नाही. नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला मात्र डेफिनेटली चेंडू ओलाव निर्माण जाणवणार आणि धावा जरी कमी असला स्कोर सर तरी पण मात्र तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. इथे पालेश्वरी क्रिकेट संघाच्या फलंदाजाला प्रत्येकी षटकारासाठी सूरज अविनाश शेठ उलबेकर पालेबुद्रुक यांच्या वतीने 300 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. बक्षिसांची खैरात आहे पहिल्या सामन्यापासून. बघा इथे मात्र बघा पंच जरा लक्ष ठेवा कारण तर विकेट खेळपट्टी अतिशय जबरदस्त आणि कुठल्याही क्षेत्ररक्षकाला त्रास होता कामा नये असं आपण गणरायाला साकडं घातलं. आता हे गणराया हे विघ्न दूर कर आणि माझ्या या आदिरा आराध्य स्पोर्ट्स चषकामध्ये कुठला खेळाडू माझा 40+ असू द्या यंग असू द्या तर अनफिट होता कामा नये हेच माझी तुला साष्टांग दंडवत असेल या संकट चतुर्थीच्या दिवशी. आणि सर्वांचं विघ्न दूर कर आणि सर्वांना सुख समृद्धीचं आयुष्य दे हीच तुला प्रार्थना असेल. थोडीशी इंजरी निर्माण झाली तर पाण्याची पूर्तता करा. स्प्रे असेल तर स्प्रे द्या जेणेकरून खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त झाला पाहिजे. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत DJ परूच्या माध्यमातून.
नाही झाली तर सागर पाटीलने 14वी टुर्नामेंट कव्हर केली. हे गणित आहे आणि का केली त्याला एक रहस्य आणि त्याला एक टार्गेट आहे आणि टॅलेंट आहे. कारण तर स्पर्धा जशी जशी जवळ आली तसं मला कॉल यायला लागले का भाई तुम्ही फ्री आहात का. मी म्हणालो ठीक आहे, किती घेणार काय घेणार. आम्ही एकच सांगितलं, मी पैशाने श्रीमंत नाही, मी माणुसकीने श्रीमंत आहे. तुम्ही फक्त बोलवा, आम्ही तुमच्या स्पर्धेसाठी अवश्य येऊ, पण पैशाची भानगड नाही, प्रामाणिक आहे. काय एमडी सर काय म्हणाल या उद्गाराबद्दल. आता मात्र स्कोर कार्डवर स्कोर झाला 30 गडांच्या मोबदल्यामध्ये. किती होतील बघूया या उर्वरित चेंडूवर. आम्ही पालेश्वरीला पण आहोत. 40+ ची स्पर्धा. रुपेश भावांचा कॉल आलेला आहे. अप्रतिम 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 चेंडू, जोरदार अपील. अपील पंचांनी एसटी रक्षक मात्र जबरदस्त कामगिरी करतोय. एकच चेंडू बीट झाला की अपील जबरदस्त करतोय. आई ग विकास भाई को कौन भूलेगा, हमारे मैदान में आते, हमारे गांव में भी आते, और वो सुमित और आकाश के काफी बेहतरीन फैन है. यानी कि इस टेमोड़ा गांव में 2 स्पोर्ट्स की दुकान है, एक सूर्या स्पोर्ट्स, एक राहुल स्पोर्ट्स, और हमारे इधर संस्कार स्पोर्ट्स, आकाश स्पोर्ट्स और महेश स्पोर्ट्स. ऐसे कई दुकानें हैं जाने कि इस दुकान में सब बैट बॉल स्टंप सब मिलते हैं. आणि पंचांचा खर्च होऊन शहर अवंत धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या धबकार लागतोय ती मात्र अवंतच्या स्वरूपामध्ये 3/31. नका संदेश शेलके काय या रातीमध्ये पण त्याचे डोले बघा कशी चमचर कासवासारखे. विकास केनी बघा चेंडू हातामध्ये पकडल्यानंतर किती हप्समध्ये चेंडू फेकतात. पूर्ण धुका पडलाय मैदानाच्या आतमध्ये. बघा फलंदाजाला मात्र चेंडू समजत नाही कशा प्रकारे खेळायचं, आणि इथे मात्र सुरेख कामगिरी. 3/31. मोहन खेळतोय 7 चेंडूवर 7 धावसंख्येवर, आणि त्याचा पार्टनर आपण पाहतोय दाखव रे बाबा, त्यांचा पार्टनर अशोक उलवेकर खेळतोय 13 चेंडू 12 धावा. आज दिवसभर मोहमध्ये पंच म्हणून होते आणि आज हातामध्ये बॅट घेतली. काय करणार, ऑलराऊंडर 2-in-1 भूमिका. पुढे 7 चेंडू खेळून काढला. इथे मात्र बघूया काय होतोय. चेंडू खाली 2 क्षेत्ररक्षक, सुंदर क्षेत्ररक्षण. त्याचा फायदा मात्र घेतो ना पालेश्वरी पाले संघ. एक गाव एक संघ असणारा हा पालेश्वरी पाले संघ आहे. यंग मध्ये पण एक टीम, 40+ मध्ये पण एक टीम, आणि काही ठिकाणी 3 संघ तयार करावे लागतात. पॉलिटिकल असेल कारण ते पोरांचा खेळासाठी काय मिळत नाही, त्यामुळे एका गावामध्ये 3 टीम. पण पालेश्वरी एकच असा गाव आहे ज्या गावामध्ये एक गाव एक संघ आहे. पुन्हा जोरदार प्रहार, चेंडू जातोय मात्र वा जबरदस्त झेल. स्वप्नील सुरेख झेल घेतोय. 4 गडी बाद झालेत. 4 बाद धावफलकार धावा लागला. संदेश 33. येणारे आता इथे बघा ओव्हर्स झाले 4, एक्स्ट्रा धावा आल्यात 5 आणि गडी बाद झाले 4. 33 धावांत काढून 34 धावांचा टार्गेट. 24 चेंडू 34 धावा. O2 DJ. चला लगेचच मैदानामध्ये दाखल व्हायचे आहे पालेश्वरी पाले बुद्रुक प्रशांत पवार उद्योजक आहेत खऱ्या अर्थाने. चला प्रशांत पवार आपण मैदानामध्ये दाखल व्हावं. गावदेवी क्रिकेट संघ, धरणा क्रिकेट संघ, विकास खेनी आपली सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल करावी. आज पहिला दिवस आणि अंतिम लढत असणार आहे. चला सामना 4 षटकांद्वारे 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना पालेश्वरी क्रिकेट संघाने संदेश 33 धावा मिळवल्यात, म्हणजे अर्थात 34 धावांचं आव्हान हे गावदेवी धरणा क्रिकेट संघासमोर असणार आहे. चला क्षेत्रक्षण सजून घ्यायचं. पालेश्वरी पालो टीम, पालेश्वरी पालो टीम वन द Dharna team won the toss and decided to field first and bat first to Palishwari Pale. Remaining 24 deliveries about to win this match.
34 रन्स. बघूया कुठला असा पहिला गोलंदाज असेल. बघा दादा पण आज झोपले नाही. सामन्याचा आनंद घेण्यासाठी अचूक जबरदस्त कामगिरी. ते मात्र बघा पडगाव टीमचा सल्ला घेताना विकास केणे यांना आपण पाहतोय. धारणा टीम आणि सलग 3 वर्ष चॅम्पियन झालेला PPL मध्ये सुमित ढोंगरेचा रॉयल स्पोर्ट्स कलंबोली हा संघ आणि त्याच्यामध्ये पहिली बाईक ज्याने मिळवली तर मात्र हरेश केणे, हरेश माली यांचे बंधू ऋषी माली याने बाईक मिळवली. चला पालेश्वरी पालेबुद्रुक क्रिकेट संघ शतरक्षण रचना त्वरित करून घ्यावी. मैदानामध्ये बघा गावदेवी क्रिकेट संघ धरणा क्रिकेट संघाचे सलामी जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना आता पडगे सुमित 11 पडगे क्रिकेट संघ अर्थात संतोष शेट भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि आता ते सर्व खेळाडू खऱ्या अर्थाने आतुरतेने वाट पाहतात की अंतिम दिवशी फायनलच्या दिवशी आमच्या विरोधात कोणता संघ खेळणार. पालेश्वरी पालेबुद्रुक का गावदेवी क्रिकेट संघ धरणा या दोघांपैकी एक संघ मात्र पडगे क्रिकेट संघाच्या विरोधात भिडणार आहे. राज भोईर अधीरा आराध्य स्पोर्ट टेंबोडे ग्रामस्थ मंडळ टेंबोडे यांच्या संयुक्त विद्यमानाने आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती चषक क्रिकेट स्पर्धा राज भोईर युवा नेते एक दमदार नेतृत्व त्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. मी पुन्हा एकदा टेंबोडे ग्रामस्थांच्या वतीने आणि आधीरा आराध्य स्पोर्ट टेंबोडे यांच्या वतीने सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो की अतिशय चांगल्या प्रकारे आपण सर्वांनी या स्पर्धेला इथे योगदान दिलेलं आहे. 24 चेंडू 34ची गरज. करण पाटील 24 मध्ये 34 बनवायचे आहेत. चला स्पीडअप करा प्लीज. 2:30 वाजलेले आहेत. लवकर लवकर सामना संपवा. बघूया पुन्हा एकदा सामना सुरुवात. पहिला चेंडू पडतो आहे. गोलंदाज दमदार गोलंदाज अशोक आणि आता मात्र चेंडू गेलाय बॅक स्क्रीनला स्पर्श करण्यासाठी आलाय चौकार. नावले गाजला ना टेंबोरा मैदान हा प्रेक्षकानं गाजला. दमदार यानं मी कुठं नाही बोललोय. आला आला सारा गाव झाला गोला. आई माझी घराला निघाली ग मिरवत पालकीन चालली ग प्रीतम पाटीलची माऊली ग. चला तर प्रीतम पाटील राज भोईर करण पाटील यांना मी पाहतो. मनोहर पाटील खऱ्या अर्थाने क्रिकेटचा आनंद घेत असताना सचिनचा संतोष चालके त्याने अतिशय चांगला. रणजित पाटील यांना पाहतो आम्ही सिनियर क्रिकेटर क्रिकेटचा आनंद घेत असताना. धन्यवाद महागुरु. नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा प्रीतम पाटील तुमचं सहर्ष स्वागत करतोय. पालेश्वरी 40+ आणि धरणा 40+ याच्यामध्ये हा सामना रंगतोय. पहिल्या चेंडूवर चांगलं लॉफ केलेला शॉट आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच्यानंतर तो कॉन्फिडन्स बिल्डअप नक्की झाला असेल. मात्र कमबॅक जो ॲक्युरेसी ऑफ लाईन अँड लेंथ जी म्हणतात ती अशोकच्या माध्यमातून पाहायला मिळाली. दुसऱ्या बॉलमध्ये एकच धाव मिळाली. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 5. ज्यामध्ये फलंदाजीला आपण पाहतोय स्वप्नील कुरूप आणि संदीप पाटील. मला वाटतं अशोक कुरूप यांचे भाऊ असावेत. अशोक कुरूप माझे चांगले मित्र आहेत. त्यांचे भाऊ आपण पाहतोय स्वप्नील कुरूप ऑन अ स्ट्राईक. संदीप पाटील बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय अशोक उलवेकर ज्याचा वेग खूप भन्नाट आहे आणि त्याच्या वेगाचं पूर्ण विभाग लाईक करतो. आता मात्र चेंडू ज्या पद्धतीने समजूही दिला नाही संदीपला. अतिशय सुंदर चेंडू ज्या पद्धतीने बॅकफुटला गेला. बॉलला पंच करण्याचा प्रयत्न संदीपने केला. कोणत्याही पद्धतीने बॅट आणि बॉलला स्पर्शही झाला नाही. अतिशय सुंदर चेंडू. निर्धाव चेंडू आला. 5 धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय. आता मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न. टायमिंग साधता आलं नाही. 1 धाव मिळेल. ज्ञानेश्वर तिथे सज्ज आणि एकाच धावात समाधान मानतोय. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 6. आतापर्यंत चेंडू फेकलेत 4 आणि धावसंख्या खर्च केली आहे 6. अशोकची ओळख आहे. अशोक जो कित्येक ओपन क्रिकेटमध्ये आपण अशोकला गोलंदाजी करत असताना पाहिलं तोच अशोक ऑन बॉलिंग ट्रॅक समोर.
स्वप्नील मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल मिळाली आणि स्वप्नील कुरू बॅक टू पॅव्हलियन. जबरदस्त गोलंदाजी, 5 चेंडू फेकले, धावसंख्या खर्च केली, असा एक विकेट मिळाला. आता त्याची जागा सांभाळण्यासाठी फलंदाज महेंद्र पाटील. महेंद्र पाटील ज्याने शेवटची ओव्हर हाताळली होती, ज्या स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी हवी होती, ती महेंद्रने अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आता तो स्ट्राईकला जातोय. समोर गोलंदाज अशोक. पुन्हा एकदा रफ्तार का सौदागर असं म्हटलं जातं. ज्या अशोकच्या लाईन आणि लेंथमध्ये कित्येक ताळमीत चांगले चांगले गोलंदाज घडले, तोच अशोक उल्वेकर आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. महेंद्र स्ट्राईकला जाताना संदीप पाटील थोडेसे कानमंत्र या विकेटचे देत असताना आपण पाहतोय. संदीप आणि महेंद्र ही जोडी आपण मैदानात पाहतोय. स्ट्राईक घेतोय महेंद्र पाटील. समोर गोलंदाज अशोक उल्वेकर. 6 धावावर आत्तापर्यंत 1 विकेट प्राप्त केली आहे. पहिल्या चेंडू चौकार आल्यानंतर कमबॅक बघायला मिळालं. शेवटचा चेंडू कॉन्फिडंट चेंडू नक्की फेकावा लागेल. आता मात्र चांगलं टॅपिंग क्रिकेट पाहायला, गॅप शोधण्याचा प्रयत्न, गॅप मिळाली आहे का, मात्र ते बॅकअप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकाला 2 मध्ये कन्वर्ट केले. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 8. अतिशय चांगला शॉट आणि त्याच दर्जाचं आपलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 8, लॉस ऑफ 1 विकेट. संघाच्या 12 धावा होत्या, 1 विकेट प्राप्त झाली होती. त्याच्यानंतर कमबॅक कसं असावं, ज्यावेळेला आपण डिफेंड करतोय, पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा खर्च केला आणि 1 विकेट मिळाली, म्हणजे मायनस आपण 4 धावांनी मागे चालली आहे. ती म्हणजे धरणा 40+. विकास केणी याचा संघ आपण पाहतोय. विकास केणी उत्तर विभागीय अध्यक्ष पनवेल तालुका. त्याचबरोबर अतिशय सुंदर खेळ त्यांच्या माध्यमातून आपण बिग बॅशमध्येही पाहिला. तेच विकास शेट केणी. नितीन ताटेल ऑन ए बॉलिंग ट्रॅक. तोच नितीन तांडेल ज्याने पारगावच्या संघाला थांबवून ठेवलं होतं, तोच नितीन तांडेल बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. चांगला चेंडू आणि आता मात्र काय घडलंय, मोहन बारशे चुकी करणार नाही. विकेट मिळाली आणि आता मात्र संदीप पाटील बॅक टू पॅव्हलियन. अजून काय, बाशिंग, तुरा, वरातीला घोडा, रथ, बैलगाडी, हे सर्व बघा तुम्हाला आता ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. आपल्या प्रत्येक स्पर्धेसाठी आपला हक्काचा माणूस, नाही प्रेमाचा माणूस आणि एक साधा भोला माणूस सागर पाटील आपण पाहू शकता. ऑर्डर देऊ शकता तुम्हाला कधी. ऑन स्क्रीन आपण ॲडव्हर्टाइजमेंट करतो राज भोईर यांच्या माध्यमातून. ही ॲडव्हर्टाइजमेंट सागर पाटील यांची करतोय. पारगावचा बुलंद आवाज. वळूया मैदानाकडे. मॅच महत्त्वाची आहे. आतापर्यंत 1 चेंडू फेकला, 1 विकेट प्राप्त केली आणि आता मात्र चांगला चेंडू. पुन्हा एकदा काय नितीन तांडेल गोलंदाजी करतोय, ज्या पद्धतीने गोलंदाजी हवी आहे. आता मात्र थोडंसं रिस्क आहे. काय घडलंय, अंपायर कॉल, मात्र अंपायर थांबायला सांगितलंय. थोडंसं डाऊटफुल आहे, मात्र थोडंसं क्षेत्ररक्षण लेझी पाहायला मिळालं. ज्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट्स, कॉल थोडंसं तू मैमय झालं आणि त्याच्यानंतर फेकलेला थ्रो. विकेट मिळाली आहे का, अंपायर थर्ड अंपायरचं कॉल आहे. अंपायरच्या भूमिकेत आपण इथे पाहतोय करण पाटील
एक जबरदस्त क्रिकेटर, त्याच्या माध्यमातून चेक केलं जाईल काय घडलं मैदानामध्ये. मात्र थोडंसं नाट्यमय स्थिती आपल्याला पाहायला मिळाली, कारण बॅट्समन तू माय करत होते, फिल्डर तू माय करत होते, आणि काय घडलं. मात्र नितीन तांडेलचं कौतुक केलं पाहिजे, ज्या पद्धतीने दुसरा चेंडू टाकलाय, समजू दिलं नाही. बॅकफुटला जयदास होता, जयदासने थ्रो फेकला, मोहन बारसे तिथे सज्ज होता, आणि मोहन बारसे विकेट किपरच्या भूमिकेत आपण पाहिलं, आणि मोहन बारसे क्या बात आहे. इट्स परत एकदा थोडंसं रिव्हर्स, थोडंसं डाऊटफुल आहे, अंपायर चेक करतायत. मोहन बारसे अतिशय चांगलं, जयदासचं आपण कौतुक केलं. लेझी थोडंसं क्रिकेट पाहायला मिळालं, थ्रो चांगली फेकली होती, थोडंसं धकधक नक्की झाली असेल विकास केणी यांच्या हृदयात. अंपायर डिसिजन इज पेंडिंग, लेट्स सी व्हॉट्स हॅपन. काय जबरदस्त लाईव्हची आपण पाहतोय, एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतं आहे. ज्या पद्धतीने नॉट आऊट, बॉल हातातून पडला, त्याच्यानंतर हात लागले, म्हणजे चांगले डिसिजन आपल्या करम पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळालं. इट्स अ नॉट आऊट. 2 धावा आल्या, धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 10, लॉस ऑफ 2 विकेट्स. थोडंसं लेझी क्रिकेट जयदासच्या माध्यमातूनही पाहायला मिळालं तिथे आपल्याला. चांगलं चेंडू, चांगलं कमबॅक, चांगलं लाईन आणि लाईन, चांगलं डीप बॉल पाहायला मिळालं. अंडर द आपण क्रीज हा बॉल पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने रिलीज झाला बॉल, सरळ आपण क्रीजमध्ये पाहिलं, कोणत्या पद्धतीने बॅटला स्विंगमध्ये कनेक्ट झालं नाही, आणि निर्धाव चेंडूचा अंत. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 10, लॉस ऑफ 2 विकेट्स. आता मात्र मोठा फटका टुवर्ड्स लेग साईड मारायचा प्रयत्न, थोडासा फंबलिंग विकेट किपरच्या माध्यमातून 1 धाव मिळेल, आणि 1 धावांनी धावसंख्येत वाढ. आपण 22च्या माध्यमातून धाव आली, आणि धावसंख्या धावफलकावर पाहतोय 11, लॉस ऑफ 2 विकेट्स. समीकरण बदलतोय. समीकरणाला आता मात्र दोनही संघ संघर्ष करतायत, फाईट करतायत, आणि फाईट करत असताना आपल्याला माहिती आहे की व्हॉट आय हॅव टू डू नाव, हे त्यांना जर माहीत असेल, आणि त्या व्हॉटचा ॲन्सर आपल्याला जर शोधायचा असेल, तर प्रत्येक चेंडूवर तो उत्तर शोधावा लागेल. मोठा फटका मारायचा प्रयत्न, काय बॉलिंग आहे यार, जबरदस्त गोलंदाजी, लाईन आणि लेंथ. ज्या पद्धतीने महेंद्र फंबल झाला, महेंद्रला थोडंसं चेंडूच्या लाईनमध्ये जाता येत नाही आहे. दुसरा निर्धाव चेंडू, मला वाटतं पहिला चेंडू विकेट, त्यानंतर 2 आल्या, त्यानंतर डॉट चेंडू, त्याच्यानंतर 22ची 1 रन, आणि त्यानंतर डॉट. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन टॅप केला, 1 धाव तो सहजरित्या पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का, कॉल मिळालाय, डेंजर एंडला बॅट्समन. आता मात्र काय घडलं, आणि मोहन बारसेने आता मात्र कोणती चुकी केली नाही. बॅट्समन बॅक टू पॅव्हिलियन. नवीन फलंदाज गावदेवी क्रिकेट संघ धरणा, नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल करा. चला, आणि पालेश्वरी क्रिकेट संघ त्वरित क्षेत्ररक्षण रचना करायची आहे. वातावरण बघा, आता पहाटेचं वातावरण असणार आहे, आणि गढूलता मात्र आपल्याला थोडीशी बघायला मिळतो, म्हणून लगेचच आपण क्षेत्ररक्षण रचना करावी. चांगली गोलंदाजी आपल्याला नितीनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या ओव्हरमध्ये जर विचार केला, धावसंख्या खर्च केला त्या नितीनने किती, 4 धावा, आणि 4 धावा देऊन फक्त 1 विकेट महत्त्वाचा घेतला. आणि याला म्हणतात की आपण डिफेंड करत असताना गोलंदाजी कशा पद्धतीने झाली पाहिजे, क्वालिटी गोलंदाजी, आणि आता क्षेत्ररक्षणही सुद्धा चांगलं. त्या पद्धतीने अशोक कुरूप मला वाटतं आता बॅटिंगला येत आहेत. अशोक कुरूप, एक भाऊ पॅव्हिलियनमध्ये गेला, दुसरा भाऊ ऑन क्रीज येण्याचा प्रयत्न. महेंद्र पाटीलची विकेट मिळाली. जो महेंद्र पाटील इन्फॉर्म बॅट्समन होता, थोडासा नाराज असेल, कारण ज्या पद्धतीने रनआउटची विकेट मिळाली, जी विकेट जायला पाहिजे नव्हती, जिथे आपल्याला कुठेतरी कॉन्ट्रीब्यूट करायचं होतं, आणि जिथे पार्टनरशिप बिल्डअप करायची होती, ती पार्टनरशिप ब्रेक केली. आणि तो मात्र टर्निंग पॉईंट ठरेल का, की आता मात्र कमबॅक, ज्या पद्धतीने नेवाली संघाविरुद्ध आपण धरणा 40+ ची बॅटिंग पाहिली, तशी बॅटिंग होईल. आता मात्र प्रमोद भोपी आणि रुपेश उल्वेकर या विभागाची आणबाण शान, या विभागाचे अध्यक्ष रुपेश उल्वेकर आपण पाहतोय. आणि बॉलिंग ट्रॅक, स्वतः संघाचा कर्णधार बॉलिंग ट्रॅकवर येतोय. समोर फलंदाज आपण पाहतोय
12 चेंडू 22 धावांची गरज आहे. समीकरण आता इक्वेशन बदलतोय. टॅप केलाय, चांगलं क्षेत्ररक्षण, बॅकअप चांगलं मिळालं. आता मात्र इक्वेशन महागुरु जर विचार केला ना आपण तर 11 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. शुभ आकडा मानला जातो 21 हिंदू धर्माच्या अनुसार. तो आता कोणासाठी शुभ समजेल हे 11 चेंडूच्या नंतरच आपल्याला कळेल की हा शुभ आकडा कोणासाठी होता. 11 चेंडू 21 धावांची गरज आहे. समीकरण बदलतोय, इक्वेशन बदलतोय. रुपेश उल्वेकर याचा दुसरा चेंडू, अचूक टप्पा आणि लाईन आणि लेन. मोहन बारसे यांनी चांगला बॉल पकडला. निर्धाव चेंडूनी समाप्ती. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 13, लॉस ऑफ 3 विकेट्स. आता समीकरण बदललंय, इक्वेशन काय? 10 चेंडू 21 धावांची गरज आहे. सरासरी आता आपल्याला प्रत्येक बॉलला कनेक्शन्स करणं गरजेचं आहे. मात्र चांगली गोलंदाजी, फायटर आहे रुपेश उल्वेकर. क्या बात आहे, चांगलं कमबॅक. मात्र धरणा 40+ विसरू जमणार नाही, कारण ज्या पद्धतीने नेवाळी विरुद्ध जी बॅटिंग केली होती त्या पद्धतीने बॅटिंग आणि कमबॅक कधीही करू शकतो. मात्र रुपेशचं कौतुक केलं पाहिजे. 9 चेंडू 21 धावांची गरज आहे. अशोक कुरूप ऑन स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय शंकर पाटील. चांगला चेंडू, चांगला. मात्र इथं थोडासा आपण रिस्ट बॅटिंग बघायला मिळाली. फक्त दिशा दिली आणि त्या दिशेने 2 धावा मिळाल्या. जयदास तिथे सज्ज होता. पालेश्वरी संघाचा एक अजून चांगला फिल्डर. 2 धावा मिळाल्या. 2 धावांनी धावसंख्या धावफलकावर पाहतोय 15, लॉस ऑफ 3 विकेट्स. इक्वेशन आहे 8 चेंडू 19 धावांची गरज आहे. रुपेश उल्वेकर याचे शेवटचे 2 चेंडू. मात्र समोर अशोक कुरूप. चांगला शॉट, आपला क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळाला. क्रिकेट विथ द सेन्स असं म्हणता येईल, कारण टुवर्ड्स लेग साईडला फक्त फ्लिक केला आणि त्या फ्लिकच्या माध्यमातून 2 धावा आल्या. धावसंख्या 8 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. लॉफ केलाय, गॅप शोधण्याचा प्रयत्न. प्रमोद भोपी सज्ज. एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलं. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळालं. आणि आता मात्र इक्वेशन बदललंय. 7 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. स्कोअर बोर्डवर आपण धावसंख्या पाहतोय 17, लॉस ऑफ 3 विकेट्स. शेवटचं चेंडू या ओव्हरचं कशा पद्धतीने अशोक कुरूप काय प्लॅनिंग केली, स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने आहे. मात्र रुपेश उल्वेकर आणि अशोक उल्वेकर यांच्यामध्ये चर्चा झाली आहे. 7 चेंडू 17 धावांची गरज आहे. प्रमोदचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मात्र 2 धावा थांबू शकला नाही. इक्वेशन बदललंय. 7 चेंडूमध्ये 17 धावा हव्यात. अशोक कुरूप जो चांगला बॅट्समन आहे ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र टायमिंग साधता आला नाही. आणि काय घडलंय, जबरदस्त कॅच. ज्ञानेश्वर म्हात्रे ज्याचं मार्केट डाऊन केलंय. अरे ते म्युझिकचा आनंद घेताना आपण पाहिलं. आणि सागर पाटील यांचे फॅन असावेत ते, कारण सागरची ज्या पद्धती कॉमेंट्री होते आणि त्याचे फॅन्स पूर्ण रायगडमध्ये आहेत. आता मात्र इक्वेशन काय आहे, 6 चेंडू आणि 17 धावींची गरज आहे. 6 चेंडू 17 धावींची गरज. 17 का खतरा. आता मात्र कोणत्या संघासाठी असेल, पण महत्त्वाचं काय की कमबॅक होतोय. प्रत्येक संघ आपला कॉन्ट्रीब्युशन देतो. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत. ज्या पद्धतीने 34 धावा डिफेंड करत असताना फायटिंग केलंय आपण पालेश्वरी टीमने, त्याच पद्धतीने चेस करत असताना धरणा 40+ पण माघार घेत नाही. धरणा 40+चे बरेचसे फॅन आलेत आणि जर फॅनपर्यंत माझा आवाज पोचत असेल तर एकदा जोरदार आवाज झाला पाहिजे. धरणा 40+चे फॅन्स. मात्र पालेश्वरीचे फॅन असतील तर तुमचाही आवाज येऊ द्या. प्रमोद बोपी ऑन ए बॉलिंग ट्रॅक. आता मात्र टॅप करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू सुरेख पडलाय. आता मात्र निर्धाव चेंडू. मी धरणा 40+ला विनंती करेन की आपण मैदानाच्या थोडं बाहेर व्हायचं. विकास कडे थोडंसं मागे व्हा प्लीज. थँक्यू. आयोजकांचं मेसेज आहे तुमच्यापर्यंत पोहोचवलं आहे. आता मात्र 5 चेंडू आणि 17 धावींची गरज आहे. 17वर 4 विकेट आतापर्यंत धरणा 40+ने गमावलंय. 17 धाव्यांचं पाठलाग करायचंय. 5 चेंडू 17 धावींची गरज आहे. प्रमोद भोपी जो स्टार ऑफ पालेश्वरी क्रिकेट टीम, ज्याने कित्येक सामने जिंकवले, तो गोलंदाज आपण पाहतोय.
आता मात्र फंबलिंग थोडंसं मोहन बारशेच्या माध्यमातून पाहतोय, मात्र कोणत्याही पद्धतीचं नुकसान झालं नाही आणि त्याच्यामुळे थोडंसं अडचणीत मात्र होता. थोडंसं आपण जर विचार केला बॅट्समन कन्फ्युज्ड आहेत, कारण इथे धाव घेण्याची संधी होती, ती संधी मात्र गमावली. इक्वेशन बदललंय, 4 चेंडू 17 धाव्यांची गरज आहे. 4 चेंडू 17 धाव्यांची गरज आहे. काय पद्धतीने रणनीती असेल, काय पद्धतीने आपण एक्झिक्युशन करायला पाहिजे. आता मोठ्या फटक्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागेल जर तुम्हाला मॅच जिंकायची असेल, आणि ती इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने करायची इथे मात्र आपण बॅटिंग करत असताना धरणा 40+ विचार करावा लागेल. 4 चेंडू 17 धाव्यांची गरज. चार चेंडू 17 धाव्यांची गरज. आता मात्र प्रमोद भोपी याचा स्ट्रेच करण्याचा प्रयत्न बॅट्समनचा, मात्र कोणत्याही पद्धतीने बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आणि चेंडू निर्धाव चेंडू मानला जातो. अंपायरला कॉल केलाय, थर्ड अंपायर्स कॉल फॉर वाईड. प्लीज करण पाटील आपण यायचंय. आतापर्यंत चेंडू फेकलेत 3 आणि धावसंख्या एकही खर्च केली नाही. एक्सिलेंट बॉलिंगचं आपण इथे प्रदर्शन पाहतोय. थर्ड अंपायरचं ऑनफिल्ड ओके ओके फेअर डिलिव्हरी. आत आहे डप्पा. आपण पाहिलं वाईड क्रीजचा चांगला उपयोग केला प्रमोदने. ज्या पद्धतीने हा चेंडू फेकला, आपण सरळ क्रीजमध्ये बॉल फेकला. कोणत्याही पद्धतीने बॅट्समन स्ट्रेच झाला होता, ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न, मात्र कट करू शकला नाही. 3 चेंडू 17 धाव्यांची गरज. आता मात्र आउट आणि हा मात्र जोरदार अपील उचलून धरलाय आणि बॅट्समन बॅक टू पॅव्हिलियन. राज भोईर यांना हे ऐकवण्यात आलं आणि चांगलं डीजे रॉकीचं काम चांगलं आहे. आता मात्र चेंडू उरलेत 2 आणि धावसंख्येची गरज आहे 17. विकास केनीची बॉडी लँग्वेज आपण पाहिली ना, तर आपण विचार करू शकतो, जसं रजनीकांत आपण बोलतो 1 चेंडूमध्ये 24 धावा काढू शकतात, तसं विकास केनी पण हसमुख व्यक्तिमत्व, ज्याच्या माध्यमातून फक्त मित्र बनवले गेले, तोच विकास केनी ऑन अ बॅटिंग क्रीजला आपण पाहतोय. विकास केनी दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस. 5वा चेंडू हाताळण्यासाठी. आता मात्र कोणत्याही पद्धतीने रन नाही आणि रन डेट केली जाईल, कारण तुम्ही कोणत्यामध्ये ॲक्शन नाही आहे बॉलला तुमची, आणि निर्धाव चेंडूनी सावरती. अशा तऱ्हे पहिला मेडन षटक होऊ शकतो या पूर्ण स्पर्धेचा प्रमोद भोपी याचा. आतापर्यंत 5 चेंडू 5ही चेंडू निर्धाव फेकलेत. शेवटचा चेंडू प्रमोद भोपी. आता मात्र काय घडलंय, इतिहास झाला. पहिला गोलंदाज ठरला ज्याने मेडियम षटक फेकला. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज होती आणि जबरदस्त गोलंदाजी. हार्दिक अभिनंदन